Hello everyone, welcome back to my channel. Now in this video we are going to study schools of criminology. See, I am really not in good state of health, but still because बऱ्याच मुलांच्या कमेंट्स आणि रिक्वेस्ट आल्या, व्हॉट्सअपलाही काही मेसेजेस आलेले आहेत मला एक 5-7 विद्यार्थ्यांचे, आणि त्यामुळे खरं तर तुमच्या रिक्वेस्टवर मी ही व्हिडिओ बनवत आहे. ज्या काही व्हिडिओज आता इथून पुढे तुम्हाला क्रिमिनॉलॉजीच्या भेटणार आहे. अदरवाईज तब्येत खूप खराब आहे, तो दॅट इज नाव युअर ड्युटी की तुम्ही ॲटलिस्ट ह्या ज्या व्हिडिओज आहेत आपल्या ह्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण मी कधीही कुठल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा असं काही म्हणत नाही. ती तुमची चॉईस आहे, तुम्हाला करायचं नाही करायचं. आवडलं तर सबस्क्राईब करा, अदरवाईज असं काही बंधन नाही आहे. बट ॲटलिस्ट नाव यू कॅन शेअर दिस व्हिडिओज बिकॉज खरंच खूप एफर्ट्स घेते मी यासाठी. नाव सी, स्कूल्स ऑफ क्रिमिनॉलॉजी म्हणजे काय? आता स्कूल म्हणजे काय शाळा का कुठली? तर नाही. स्कूल्स म्हणजे काय की एक विशिष्ट विचारधारा असलेले लोक जेव्हा त्या ठिकाणी एकत्र येतात, ओके, त्याला आपण म्हणतो स्कूल. की एक समान त्या ठिकाणी थॉट प्रोसेस आहे. एखाद्या विषयाला घेऊन त्या ठिकाणी जी सिस्टीम आहे थॉट्सची, जे त्या ठिकाणी जे काही अभ्यास आहे त्यांचा जो स्टडी आहे त्या विशिष्ट एका विचारधारेला अनुसरून आहे आणि त्याला आपण स्कूल म्हणतो. आता जे प्रिमिटिव्ह सोसायटीज होत्या ना आपले, त्याच्यामध्ये जो ऑफेंडर आहे म्हणजे जो क्राईम करतो त्याच्या मोटिव्हकडे, त्याचं एन्व्हायरमेंट काय, त्याची सायकॉलॉजी काय होती क्राईम करत असताना, तर याच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नव्हतं. म्हणजे ह्या गोष्टी कन्सिडरच केल्या जात नव्हत्या. क्रिमिनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिससाठी कुठलंही एक असं तत्त्व त्या ठिकाणी नव्हतं की जे त्या सिस्टीमला गाईड करेल. सो देर वॉज नो सच प्रिन्सिपल फॉर द गायडन्स ऑफ दोज हू वर कन्सर्न्ड विथ क्रिमिनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. म्हणजे जे त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसमध्ये इन्वॉल्ड होते, जसे की आज आपण ज्युडिशरी बघतो, तर ज्युडिशरी एक प्रॉपर त्या ठिकाणी जसं CRPCनुसार प्रोसेस होते, त्यानंतर IPC सारखा आपल्याकडे कोड आहे, इतर काही ॲक्ट्स आहे त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं असतं आणि त्याप्रमाणे कोर्ट सिस्टीम जी आहे ती काम करत असते. बट पूर्वी असं काही नव्हतं, असं कुठलं गायडिंग प्रिन्सिपलच नव्हतं त्या ठिकाणी. आणि मग 18th सेंचुरीच्या बिगिनिंगला त्या ठिकाणी थोडासा ह्युमन थिंकिंगमध्ये आपल्याला चेंज जो आहे तो बघायला भेटतो. ड्यू टू दिस इव्हॉल्युशन ऑफ मॉडर्न सोसायटी त्या ठिकाणी इव्हॉल्व व्हायला लागली. वेगवेगळे सोशल रिफॉर्मर्स जे आहे त्यांनी जे आहे क्रिमिनल्सच्या संदर्भात या ठिकाणी विशेष लक्ष दिलं की त्याच्यामागे कुठले कारणं असतात की ज्याच्यामुळे हे लोक क्राईम करतात, त्याच्यामध्ये खरंच त्यांना इतकी पनिशमेंट जी आहे ती दिली पाहिजे का किंवा नाही. आता आधी काय होतं ना की पनिशमेंटची जी सिस्टीम होती ती खूप आर्बिट्ररी आणि इरॅशनल होती. म्हणजे ज्याच्यासाठी कुठला एक असं बेसिस नव्हता स्ट्रॉंग, काहीही मनात येईल त्या पनिशमेंट जे आहे त्या दिला जात होता. मग आता इथून जेव्हा फायनली काही रिफॉर्मर्स वगैरे जे आहे सोशल रिफॉर्मर्स, त्यांनी क्रिमिनल्सचा या ठिकाणी एक डिव्होटेड वेमध्ये स्टडी जो आहे तो सुरू केला. त्याचं ॲनालिसिस करायला लागले क्राईम कॉझेशनचं. क्राईम कॉझेशन म्हणजे काय की क्राईम नक्की का घडला, त्याच्यामागे काय कारणं होती, कुठल्या कारणांमुळे त्या व्यक्तीने तो ऑफेन्स कमिट केलेला आहे. आणि इथून मग आपल्याला वेगवेगळ्या स्कूल्स ऑफ क्रिमिनॉलॉजी ज्या आहेत त्या इमर्ज झालेल्या दिसतात. आता याच्यामध्येही जो फाउंडर मानला जातो मॉडर्न क्रिमिनॉलॉजीचा तो म्हणजे एक इटालियन स्कॉलर आहे सीझर बकारिया. तर हा जो सीझर बकारिया होता याला मॉडर्न क्रिमिनॉलॉजीचं फाउंडर म्हणून जे आहे ते बघितलं जातं. वाय? बिकॉज ही मेड अ ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ क्रिमिनॉलॉजी, बिकॉज फॉर द फर्स्ट टाईम ही प्रोसिडेड विथ द स्टडी ऑफ criminals on scientific basis and reached to certain conclusion from which definite methods of handling crime and criminals could be worked out. कारण याने पहिल्यांदाच ही वॉज द फर्स्ट पर्सन की ज्याने हे क्रिमिनल्सचा जो स्टडी आहे ना तो सायंटिफिक बेसिसवर एक सायंटिफिक अप्रोच त्याला दिला आणि तिथून त्याचा जो अभ्यास आहे त्या ठिकाणी सुरू केला आणि काही कन्क्लुजन्स त्या ठिकाणी त्याने मांडले. काही मेथड्स ज्या आहे क्राईम आणि क्रिमिनलला हँडल करण्यासाठी त्याने तिथे सजेस्ट केला. मग आता आपण ह्या ज्या वेरियस स्कूल्स आहेत तर तुमच्या सिलेबसमध्ये कुठल्या आहेत तर तुम्हाला प्री क्लासिकल, क्लासिकल, न्यू क्लासिकल आणि पॉझिटिव्ह ह्या 4 स्कूल्स आहेत.
सो एक एक करून आपण ही जे ह्या ज्या स्कूल्स आहे ह्या स्टडी करूयात. आता इथे सगळ्यात पहिलं जे स्कूल आहे दॅट इज प्री क्लासिकल. आता प्री क्लासिकल म्हणजे काय की जो पिरियड 17th आणि 18th सेंचुरीचा जो पिरियड आहे तिथे, म्हणजे क्लासिकलच्या आधीचा पिरियड. नावातच आहे ना ह्याच्या प्री. प्री म्हणजे काय आधी, म्हणजे क्लासिकल पिरियडच्या आधीचा जो पिरियड आहे. आता आपण इकडे बघितलं होतं की 18th सेंचुरीमध्ये तिथे काही बदल जे आहे ते बघायला भेटले आपल्याला ह्युमन थिंकिंगमध्ये वगैरे वगैरे. मग त्याच्या आधीची जी सोसायटी होती 17th 18th सेंचुरी, तर ही जी सोसायटी होती ही कशी होती, युरोपमधली ही सोसायटी, इट वॉज डॉमिनेटेड बाय स्कॉलास्टिझम ऑफ सेंट थॉमस ॲक्विनोज. मग इथे जे आहे रिलिजनचं डॉमिनन्स जे आहे, धर्माचं जे डॉमिनन्स आहे ते स्टेट ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे इथे सायंटिफिक अप्रोच जो आहे तो बऱ्याच गोष्टींकडे नव्हता आणि क्राईमकडे तर अजिबातच नाही. त्या काळामध्ये लोकांचं जनरल बिलीफ काय होतं की मॅन बाय नेचर इज सिम्पल. मनुष्य हा फार साधा भोळा माणूस आहे, म्हणजे साधा भोळा एकदम क्रिएशन आहे गॉडचं, आणि त्याच्या ज्या ॲक्शन्स आहे दे आर कंट्रोल्ड बाय सम सुपर पॉवर. सुपर पॉवर असते काही, आणि ती त्या माणसाच्या ॲक्शन्सला कंट्रोल करत असते. मग असं मानायचे ते लोक की जेव्हा एखादा माणूस त्या ठिकाणी क्राईम कमिट करतो तो स्वतःहून नाही करत, बिकॉज ही इज व्हेरी सिम्पल बाय नेचर. तो कसा करतो, बिकॉज ही इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सम एक्सटर्नल स्पिरिट कॉल्ड डिमन ऑर डेव्हिल. काय त्यांची मान्यता होती की तो जो आहे कुठल्या एक्सटर्नल स्पिरिटच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे. एक्सटर्नल स्पिरिट म्हणजे कुठली तरी आत्मा जी आहे, एखादी दुष्ट आत्मा जी आहे त्याला कंट्रोल करते, डेमन ऑर डेव्हिल म्हणजे मग ते भूत पिशाच वगैरे असं काही. अशी मान्यता होती की माणूस स्वतः नाही क्राईम करत, त्याच्या अंगात काय येतं, काहीतरी आत्मा वगैरे येते आणि कुठली तरी आत्मा त्याच्यावर कब्जा पूर्ण मिळवते आणि ती आत्मा त्याच्याकडनं ते सगळं करवून घेते. तो जो ऑफेंडर आहे, ऑफेंडर तो त्या ठिकाणी रॉंगफुल ॲक्ट स्वतः नाही करत, फ्री विलने, स्वतःहून नाही करत. फ्री विल म्हणजे काय, स्वेच्छेने. पण कारण की तो त्या ठिकाणी कुठल्या तरी सुपर पॉवरच्या इन्फ्लुएन्समध्ये होता, म्हणजे कुठली तरी आत्मा त्याच्या अंगात घुसली, असं सरळ म्हणजे खूप एक व्हॉट वी कॅन से की खूप प्रिमिटिव्ह अशी थिंकिंग होती त्यांची. आणि इथे कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीचं जे फ्री विल आहे त्याला स्वतःला त्या ठिकाणी दोषी जे आहे ते मानलेलं नाही. रादर ते भूत पिशाच वगैरे, आणि मग ह्या लोकांना लिटरली चर्च वगैरेमध्ये नेलं जायचं वगैरे, आणि जे काही मग ते भूताटकी काढण्यासाठी गोष्टी होतात ना ह्या केल्या जायच्या. आता नेक्स्ट इज क्लासिकल स्कूल. प्री क्लासिकल एकदम सोपं आहे बघा, लक्षात राहील तुम्हाला आरामात. आता क्लासिकल स्कूल जे आहे, क्लासिकल स्कूलमध्ये आपल्याला 3 महत्त्वाचे ज्युरिस्ट जे आहेत हे सापडतात की ज्यांनी स्टडी केला बेसिकली इथे क्राईम क्रिमिनल वगैरे हे जे आहे त्यांचं त्या रिलेशनमध्ये. तर एक आहे सीझर बकारिया, दुसरा आहे जेरमी बेंथम, आणि तिसरा आहे फ्युअरबाश. तर हे 3 जे आहे हे महत्त्वाचे आहे कुठे, क्लासिकल स्कूलमध्ये. आता क्लासिकल स्कूलमध्ये काय फरक होता प्री क्लासिकल आणि इथे, तर दीज पीपल दे बिलीव्ड इन फ्री विल थिअरी. हे इथे एक फ्री विल थिअरी जे आहे त्याच्यामध्ये हे बिलीव्ह करायचे. म्हणजे काय की ज्या पर्सनने त्या ठिकाणी रॉंग कंडक्ट त्याचा आहे तर ते त्याच्या स्वतःच्या चॉईसमुळे, बिकॉज दॅट पर्सन वॉज फ्री टू चूज बिटवीन राईट अँड रॉंग कंडक्ट. हे काय कुठली आत्मा बित्मा कोणीतरी सुपर पॉवर त्याला कंट्रोल करते असं नाही आहे, तर तो स्वतःहून करत असतो. आणि मग इथे क्लासिकल स्कूल जी आहे दे बिलीव्ड इन डेटरंट थिअरी ऑफ पनिशमेंट. हे डेटरंट थिअरी ऑफ पनिशमेंटमध्ये बिलीव्ह करत होते, म्हणजे डिटर करणं की परावृत्त करणं, त्याने पुनरावृत्ती करू नये म्हणून त्याला अशी काही शिक्षा देणं की त्याने पुन्हा त्या पद्धतीचा क्राईम नाही केला पाहिजे. व्हॉट दे फोकस इट्स अटेन्शन ऑन क्राईम. They supported the right of the state to punish the offender in the interest of public security. मग त्यांनी ह्या मताचे होते, म्हणजे क्लासिकल स्कूलचे जे सपोर्टर होते हे सगळे लोक काय मताचे होते की स्टेट जे आहे, स्टेटला पूर्ण राईट जो आहे
तो असला पाहिजे ऑफेंडरला पनिश करण्याचा. मग आज आपण बघतो स्टेट पनिश करतं ना, मर्डरसारखा क्राईम असेल, रेप असेल, ॲसिड अटॅक असेल किंवा इतर कुठलेही क्राईम असतील तर ते स्टेट त्या ठिकाणी पनिश करतो, बरोबर. सो कुठे ना कुठे ह्या थिअरीचं जे आहे इम्प्लिमेंटेशन आपण बघतो आजच्या डेटमध्ये. मग आता हे 3 जण आहेत, सीझर बकारिया, जेरमी बेंथम, फियरबाश. आता ह्यांचेही वैयक्तिक काही त्या ठिकाणी वेगवेगळे काही याच्यातही तफावत दिसेल एकमेकांच्या एक मतांमध्ये, बट ओव्हरऑल त्यांची थिंकिंग जी आहे ती ह्या पद्धतीची होती की बाबा फ्री विल आहे इथे. क्लासिकलमध्ये काय लक्षात ठेवा, फ्री विल, क्लासिकल फ्री विल. तर इथे फ्री विल इम्पॉर्टंट आहे, भूतप्रेत वगैरे यांनी मांडलं नाही. आता हा काय म्हणतो, सीझर बकारिया याने काय म्हटलं म्हणजे, आता हा जो आहे पायोनियर होता मॉडर्न क्रिमिनॉलॉजीचा आणि त्याने नॅचरलिस्टिक थिअरी ऑफ क्रिमिनॅलिटी जी आहे ही एक्सपाउंडेड दिस बाय रिजेक्टिंग दी ओमनिपोटन्स ऑफ इव्हिल स्पिरिट. ओमनिपोटन्स म्हणजे काय, सगळीकडे जे प्रेझेंट असतं. म्हणजे याने ती संकल्पना जी आहे रिजेक्ट केली की कुठला इव्हिल स्पिरिट जो असतो, इव्हिल स्पिरिट जो आहे तो त्या ठिकाणी असतो आणि तो आपल्याला दिसत नाही, पण ती आत्मा जी आहे ती शरीरात घुसते आणि ती काहीतरी काम करून घेते. हे पूर्णतः त्याने रिजेक्ट केलं. अँड रादर त्याने जे आहे त्याचं रिलायन्स जो आहे कशावर प्लेस केला, प्लेजर अँड पेन थिअरी. तर प्लेजर अँड पेन थिअरी काय हे पुढे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणारच आहे. नाउ क्राईम इज अन ॲक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल. काय त्याचं म्हणणं होतं की क्राईम इज अन ॲक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड नॉट हिज इंटेंट. क्राईम जो आहे हा त्या इंडिव्हिज्युअलचा ॲक्ट आहे, ओके. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलने केलेला ॲक्ट आहे, तिथे त्याच्या त्याचं इंटेंट काय होतं त्याच्या मागे काही आपल्याला घेणं देणं नसतं. त्याने कुठल्या उद्दिष्टाने केलं इज नॉट इम्पॉर्टंट, पण जो ॲक्ट त्याने केलेला आहे तो ॲक्ट इम्पॉर्टंट असतो की त्याने काय काम केलं आहे. मग तेव्हा ते डिसाईड होतं दॅट वेदर इट इज क्राईम ऑर इट इज नॉट. नाउ विच फॉर्म्स द बेसिस फॉर डिटरमायनिंग क्रिमिनॅलिटी इन हिम. तो इथे त्याचं जे ॲक्ट असतं ते डिसाईड करतं की तो पर्सन जो आहे क्रिमिनल आहे की नाही आहे. देन म्हणजे अदर वर्ड्समध्ये काय की क्रिमिनॉलॉजिस्ट आर कन्सर्न विथ द ॲक्ट ऑफ द क्रिमिनल रादर दॅन हिज इंटेंट. क्रिमिनॉलॉजिस्ट जे असतात ते काय स्टडी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, द ॲक्ट ऑफ द क्रिमिनल रादर दॅन हिज इंटेंट. सो वॉट ही सेड की ही सपोर्टेड दॅट infliction of pain, humiliation and disgrace to create fear in man to control his behavior. मग इथे असं म्हटलं की जो ऑफेंडर आहे त्याला तुम्ही पेन इन्फ्लिक्ट करा, म्हणजे तिथे त्याला पेन तुम्ही जो आहे तो द्या, त्रास द्या म्हणजे, आणि ह्युमिलिएशन, डिस्ग्रेस, त्याला त्या ठिकाणी जे आहे त्याला ह्युमिलिएशन, डिस्ग्रेस आणि पेन जर आपण दिला तर त्याच्या मनात जो आहे फिअर एक निर्माण होतो आणि दुसरेही लोक अशा पद्धतीचं क्राईम करत नाही आणि तो सुद्धा पुन्हा करणार नाही. याच्याने क्रिमिनल बिहेवियर जे आहे कुठे ना कुठे कंट्रोल होईल असं सीझर बकारियाचं मत होतं. नाउ ही ऑल्सो कन्सिडर्ड प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम मोर इम्पॉर्टंट दॅन द पनिशमेंट फॉर इट. ही ऑल्सो साईड की क्राईम होण्याच्या आधीच तुम्ही प्रिव्हेंट करा त्याला रादर दॅन आफ्टरवर्ड्स पनिशिंग. तर मग त्याकरता त्यांनी काय की एक क्रिमिनल कोड जो आहे फ्रान्स, जर्मनी, इटलीमध्ये असला पाहिजे असंही म्हटलं, जे आजच्या डेटला आपण बघतो की प्रॉपर क्रिमिनल कोड्स जे आहे ह्या देशांमध्ये तर आहेच आहे, आपल्याही देशामध्ये आहे. देन ही सपोर्टेड द राईट ऑफ द स्टेट टू पनिश दी ऑफेंडर, जे आपण मगाशीच पाहिलं. अकॉर्डिंग टू दॅम पनिशमेंट वॉज टू बी awarded keeping in view the pleasure derived by the criminal from the crime and the pain caused to the victim from it. बघा आता मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ना की जी प्लेजर अँड पेन थिअरी आहे, तर प्लेजर अँड पेन थिअरी म्हणजे काय की जी पनिशमेंट आहे ती कशी अवॉर्ड करायची समोरच्या व्यक्तीला, जो ऑफेंडर आहे त्याला कशी पनिशमेंट द्यायची, तर तो क्राईम करून, तो ॲक्ट करून त्याला किती प्लेजर मिळालं, म्हणजे त्याला त्याच्यातून किती बेनिफिट झाला, किती सुख मिळालं, किती त्या ठिकाणी प्रॉफिट झाला, म्हणजे प्लेजर, हाऊ मच प्लेजर ही डिराईव्ड. आणि त्यानंतर ज्याच्यासोबत तो गुन्हा घडला त्याला त्याने किती पेन दिलं, त्या पेनचं जे आहे म्हणजे किती त्रास दिला बेसिकली, ह्या बेसिसवरती पनिशमेंट जी आहे ती डिसाईड केली गेली पाहिजे असं याचं म्हणणं होतं. हावेवर स्ट्रेस्ड ऑन इक्वल पनिशमेंट फॉर इक्वल ऑफेन्स. म्हणजे सपोज ह्या पर्सनने मर्डर केला आहे आता, तर याला जर त्या ठिकाणी 20 वर्षाची सजा असेल आणि पुन्हा त्याने मर्डर केला तरी 20 वर्षाची सजा. म्हणजे इथे रिपीटेड ऑफेंडर जर आहे, रिपीटेड ऑफेंडरला
ॲग्रिवेटेड फॉर्म जो आहे तो पनिशमेंटचा इथे सांगितला गेला नव्हता. आणि त्याच्यामध्ये की जजेसने या ठिकाणी स्ट्रिक्टली तो जो कोड आहे त्याप्रमाणेच जे आहे पनिशमेंट दिला पाहिजे. देन जेरमी बेंथम, नेक्स्ट जो आहे तो आहे जेरमी बेंथम. नाव ही वॉज अन इंग्लिशमॅन. ओके, आता याचं मेन कन्सर्न काय होतं, सोशल वेलफेअर. ज्यावेळेस पिनल लॉज फॉर्म होतात, पिनल लॉज म्हणजे काय, ज्या लॉजमध्ये पनिशमेंट डिस्क्राईब केलेली असते, जसं आपला IPC आहे. IPC काय आहे, पिनल लॉ आहे ना, की ज्याच्यामध्ये पनिशमेंट दिलेले असतात. मग आता हे जे पिनल लॉज आहे हे ज्यावेळेस फॉर्म्युलेट केले जातात त्यावेळेला सोशल वेलफेअर जे आहे हे कन्सिडर केलं पाहिजे. हा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे असं जेरमी बेंथमला वाटायचं. तर व्हॉट ही सेड की लॉज जे आहे ते कुठल्या बेसिसवरती पास केले पाहिजे, काय व्ह्यू असला पाहिजे, कुठल्या दृष्टिकोनातून लॉ पास झाला पाहिजे, मेंटेनन्स ऑफ सोशल ऑर्डर अँड वेलफेअर ऑफ द सोसायटी. सोसायटीचं वेलफेअर आणि तिथे सोशल ऑर्डर जे आहे ते मेंटेन होणं हा मूळ हेतू असला पाहिजे. तर इथे सोशल वेलफेअरला त्या ठिकाणी ऑब्जेक्ट मानून काय म्हटलं की त्यामुळे काय होत असतं, मॅक्झिमम हॅपीनेस मॅक्झिमम नंबर ऑफ पीपलला जे आहे ते मिळतं जर आपण लॉज जे आहे सोशल वेलफेअरला त्या ठिकाणी जे आहे म्हणजे सोशल वेलफेअर लक्षात घेऊन जर त्या ठिकाणी लॉ पास केले तर त्या ठिकाणी मॅक्झिमम लोकांना मॅक्झिमम हॅपीनेस जे आहे ते मिळत असतं. नाव व्हॉट ही सेड की क्रिमिनल ॲक्ट मस्ट बी अ व्हॉलेंटरी ॲक्ट ऑफ द क्रिमिनल. तो जो आहे त्याचा व्हॉलेंटरी ॲक्ट असतो, ते काय भूतप्रेत वगैरे नसतं, कारण हे सेम स्कूलचे लोक आहेत ना, तर मग सेम विचारधारा आहे यांची ना. पनिशमेंट इज अन इसेन्शियल फीचर असंही म्हटलं आहे की पनिशमेंट जी आहे ती दिलीच गेली पाहिजे. अदरवाईज अँटी सोशल टेंडन्सीज ज्या असतात माणसाच्या की गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे त्याच्यावरती आळा होणार नाही. पण पनिशमेंट जी आहे ही प्रपोर्शनेट असली पाहिजे. म्हणजे जितका ग्रेव्ह जितका सिरियस तो क्राईम असेल तितकं सिव्हिअर पनिशमेंट दिली पाहिजे. आणि जर क्राईम जास्त सिरियस नसेल तर पनिशमेंटसुद्धा जास्त सिरियस जी आहे ती द्यायला नको. पण मग इथे असंही म्हटलं की पनिशमेंट जी आहे ती देण्याच्या आधी सोशल पॉलिटिकल गोष्टीसुद्धा ज्या आहे म्हणजे सोशल पॉलिटिकल फॅक्टर्स जे आहे ते ऑफेंडरचे ते सुद्धा आपण अकाउंटमध्ये घेतले पाहिजे, म्हणजे ते सुद्धा आपण कन्सिडर केले पाहिजे. अकॉर्डिंग टू हिम चिल्ड्रन, ओल्ड मॅन अँड अनसाऊंड माइंड शुड नॉट बी पनिश्ड. मग त्याच्यामध्ये ह्या लोकांना पनिशमेंट जी आहे ती दिली गेली नाही पाहिजे. नाव लास्ट इज द फ्युअरबाश. आता फ्युअरबाश जो आहे हा जर्मन थिंकर होता. अकॉर्डिंग टू हिम फॉर द इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ क्राईम देअर शुड बी अ वेल डिफाईन्ड क्रिमिनल कोड. तर हा पण हेच म्हटलं की एक वेल डिफाईन्ड क्रिमिनल कोड असला पाहिजे आणि एक वेल डिफाईन्ड पिनल कोडसुद्धा असला पाहिजे. मग त्याच्या आयडियाज ज्या आहेत त्या बेंथमसारख्याच होत्या, सिमिलर होता. इव्हन प्लेजर अँड पेन थिअरी सुद्धा त्याला तो सपोर्ट करत होता. बट पनिशमेंट शॅल बी सिव्हिअर सो दॅट फिअर ऑफ पेन विल ॲक्ट ॲज अन इफेक्टिव्ह डिटरंट. मग इथे याचं म्हणणं काय होतं की पनिशमेंट खूप सिव्हिअर नेचरच्या दिली पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी डिटरंट इफेक्ट जो आहे तो जो आहे आपल्याला बघायला भेटेल जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे लोक जे आहे क्राईम करण्यापासून डिटर होतील, परावृत्त होतील. प्रवृत्त नाही होणार, परावृत्त होतील, म्हणजे दूर पळतील क्राईम करण्यापासून. मग आता ह्या स्कूलचं आपण क्रिटिसिझम जे आहे ते बघितलं तर काय आहे की इथे पूर्णपणे त्यांनी फ्री विल याच्यावरतीच त्यांचं पूर्ण जे आहे प्रिझम्पशन आहे की ही जी थॉट प्रोसेस आहे त्यांची तर ती काय फ्री विलवर फक्त अवलंबून आहे. त्या ठिकाणी कुठेही त्यांनी जे आहे क्रिमिनलचं जे माइंड आहे, माइंड स्टेट आहे, स्टेट ऑफ माइंड जे आहे त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आणि इक्वल पनिशमेंट फॉर सेम ऑफेन्स त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे जसं फर्स्ट टाईम ऑफेंडर असेल आणि हॅबिच्युअल ऑफेंडर असेल तरीसुद्धा तिथे फर्स्ट ऑफेंडर आणि हॅबिच्युअल ऑफेंडरला सेम पनिशमेंट सांगितलेली आहे. आणि असं अज्युम करता की आपण ते प्लेजर अँड पेन थिअरी बघितली ना की जणू काही प्रत्येक क्राईममधून प्लेजरच भेटत असतो. आता बघा सुसाईड करणंसुद्धा हे काय एक क्राईमच आहे, पण जो व्यक्ती सुसाईड करतो तो त्या ठिकाणी प्लेजरसाठी करत असतो का नाही, तर काहीतरी त्या ठिकाणी खूप दुःखातून तो जातो आहे म्हणून तो ते सुसाईड करत असतो. मग तेच एक्झाम्पल दिले की मॅन हू कमिट सुसाईड डू नॉट डू सो आउट ऑफ प्लेजर. तो प्लेजरसाठी काही करत नसतो. आणि इथे एम्पेरिकल रिसर्चवरती ही थिअरी जी आहे बेस्ड नाही. इथे कुठलाही प्रॉपर एक रिसर्च जो आहे तो केलेला नाही. आणि नेक्स्ट इज नाव निओ क्लासिकल स्कूल. आता
हे जे निओ क्लासिकल स्कूल आहे इथे यांनी काय म्हटलं आहे की म्हणजे बेसिकली ही जी फ्री विल थिअरी आहे ही जास्त लाँग लास्ट केली नाही आणि त्यानंतर मग ही निओ क्लासिकल थिअरी जी आहे आपल्याला बघायला भेटते. मग इथे निओ क्लासिकल थिंकर्स जे आहे त्यांनी ते जे आहे ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज ऑफेंडर्सच्या जसं मायनर्स, इडियट्स, इनसेन, इनकम्पिटेंट पर्सन, तर यांना जे आहे लिनियंटली म्हणजे काय की जास्त सक्तीने नाही, ढिलाईने आपण ज्याला म्हणतो ना की यांना लिनियंटली जे आहे ट्रीट केलं पाहिजे. आणि इथे हे जे ऑफेंडर्स असतात ते राईट आणि रॉंगमध्ये त्या ठिकाणी डिफरन्शिएट करू शकत नाही, ते याच्यातला फरक जो आहे तो समजू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडनं काही क्रिमिनल ॲक्ट जे आहे ते होत असतात. इथे निओ क्लासिकल स्कूल जे आहे हे इक्वल पनिशमेंट फॉर द सेम ऑफेन्स जे आहे हे याला सपोर्ट करत नाही. दे डू नॉट स्ट्रेस ऑन दिस पर्टिक्युलर पॉईंट. नाव दे डिस्टिंग्विश हे फर्स्ट ऑफेंडर आणि रेसिडिविस्ट म्हणजे काय, जो पुन्हा क्राईम करण्याची ज्याची प्रवृत्ती आहे, से अगेन ही एंगेजेस इन टू कमिटिंग क्राईम म्हणजेच हार्डन्ड क्रिमिनल. तर यांच्यामध्ये सुद्धा हे काय करतं, डिस्टिंग्विश करतं की पनिशमेंट जे आहे ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजे. पनिशमेंट जे आहे त्या पर्सनच्या सायकोपॅथिक सर्कमस्टान्सेसला सूट होणाऱ्या पाहिजे. सायकोपॅथिक सर्कमस्टान्सेस त्या ऑफेंडरचे म्हणजे की त्या ठिकाणी त्याचं मेंटल स्टेट ऑफ माइंड जे आहे ते कसं आहे. तो जर वेडा असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली त्याला काही अशी पनिशमेंट देऊ शकत नाही की ज्याच्याने त्याला आणखीन जास्त त्रास होईल. Then those who lack normal intelligence and having mental depravity are not responsible for their conduct. यांनी पुढे जाऊन असं म्हटलं की जे लोक वेडे असतात किंवा ज्यांचा इंटलेक्ट कमी आहे, मेंटल डिप्रेविटी आहे म्हणजे मतिमंद, गतिमंद किंवा अशा कॅटेगरीतले जे लोक असतात ना, तर त्यांना बेसिकली नॉर्मल इंटेलिजन्स नसल्यामुळे त्यांच्याकडनं अशा गोष्टी होतात अँड दे आर नॉट रेस्पॉन्सिबल देअर ओन कंडक्ट. त्यांचं स्वतःचं जे कंडक्ट असेल ना, जे रॉंग कंडक्ट पण आहे, तर यू कॅन नॉट हेल्ड देम लायबल फॉर देअर कंडक्ट. कारण त्यांच्याकडे गुड कंडक्ट आणि बॅड कंडक्ट ह्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करण्याची कपॅसिटीच नाही आहे. त्यानंतर पुढे जाऊन असं यांनी म्हटलं आहे की सॅनिटी इन्सॅनिटी जे आहे ऑफेंडरचे याच्यामध्ये डिस्टिंक्शन करून त्या ठिकाणी एक मोठा रस्ता जो आहे आपल्याला कुठल्या गोष्टींसाठी भेटला, एक करेक्शनल इन्स्टिट्यूशन्स, परोल, प्रोबेशन, रिफॉर्मेटरीज, ओपन एअर कॅम्प्स वगैरे असल्या गोष्टी ज्या आहे ह्या थिअरीमुळे तिथे आपल्याला पुढे बघायला भेटतात. देन दे अडॉप्टेड अ सब्जेक्टिव्ह अप्रोच टू क्रिमिनॉलॉजी. त्यांनी काय, सब्जेक्टिव्ह अप्रोच म्हणजे प्रत्येक व्यक्ती इज अ डिफरंट, प्रत्येक क्रिमिनल इज अ डिफरंट पर्सन आणि त्याच्या क्राईम मागे वेगळे रिझन्स असतात, त्याचा माइंड स्टेट, त्याचं इतर गोष्टी ज्या आहे असं याने इथे म्हटलेलं आहे. नाउ नेक्स्ट इज पॉझिटिव्ह स्कूल. आता पॉझिटिव्ह स्कूल जे आहे, आता पॉझिटिव्ह स्कूलपर्यंत येईपर्यंत म्हणजे काय की जरा काही एक डेव्हलपमेंट झाली आहे सायन्समध्ये सुद्धा. सो इथे ह्या स्कूलमध्ये आपल्याला कुठे ना कुठे एक सायंटिफिक अप्रोच जो आहे तो जास्त बघायला भेटतो. ओके, सो विथ दी ॲडव्हान्स ऑफ बिहेवियरल सायन्स, ह्या ठिकाणी बिहेवियरल सायन्समध्ये बरीचशी त्या काळापर्यंत प्रगती झाली होती. मग इथे एक न्यू ट्रेंड जो आहे तो अडॉप्ट करण्यात आला होता. आता याच्यामध्ये अगेन 3 इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत, ते म्हणजे सीझर लोम्ब्रोसो. आता आपण आधी जो सीझर बघितला तो सीझर कुठला होता, तो सीझर बकारिया, जो आपण क्लासिकल स्कूलचा बघितला. पॉझिटिव्हमध्ये कोण आहे, सीझर लोम्ब्रोसो. तर लोम्ब्रोसो आहे, रफेल आहे, देन एनरिको फेरी आहे. आता इथे लोम्ब्रोसो काय आहे, लोम्ब्रोसो जो आहे हा पॉझिटिव्ह स्कूलचा पायनियर आहे. तर इथे हा जो लोम्ब्रोसो होता ना, हा इटालियन सायकॅट्रिस्ट होता आर्मीमध्ये. तो इटालियन पर्सन आहे हा, आणि त्या ठिकाणी पर्सन आहे म्हणजे होता, आणि तो जो आहे आर्मीचा सायकॅट्रिस्टसुद्धा होता. नाव व्हॉट ही डीड की त्या ठिकाणी त्याच्याकडे बरेच पेशंट्स आणि क्रिमिनल्स जे आहेत त्या ठिकाणी यायचे, म्हणजे त्यांच्यावर उपचार वगैरे जे आहे तो करत होतात. मग त्याने एक कन्क्लुजन जे आहे काढलं, त्याने त्या ठिकाणी एक निष्कर्ष काढला की काय, क्रिमिनल्स जे असतात सगळे तर दे आर फिजिकली इन्फेरियर, म्हणजे ते फिजिकली इन्फेरियर असतात, काहीतरी शारीरिकदृष्ट्या त्यांच्यात कमी असते. इन द स्टँडर्ड ऑफ ग्रोथ, की जी ग्रोथ त्यांची व्हायला पाहिजे ना त्याच्यामध्ये काहीतरी इन्फेरियॉरिटी जी आहे ती
राहून गेलेली असते आणि त्यामुळे त्यांच्यात एक टेंडन्सी जी आहे इन्फिरियर ॲक्ट करण्यासाठी ती त्या ठिकाणी उत्पन्न होते, असं मी नाही म्हणत. असं कोण म्हणतंय? हा जो आपला लॉम्ब्रोसो आहे ना, लॉम्ब्रोसो म्हणतोय हे सगळं, की ज्या व्यक्तींची पूर्णतः ग्रोथ चांगली झालेली नाही, फिजिकली ते इन्फेरियर आहे इतरांपेक्षा, तर ते इन्फेरियर ॲक्ट्स जे आहे ते करतात. त्याने पुढे असंही म्हटलं की क्रिमिनल्स आर लेस सेन्सिटिव्ह टू पेन अँड देअरफॉर दे हॅव लिटल रिगार्ड्स फॉर द सफरिंग ऑफ अदर्स. की जे क्रिमिनल्स असतात त्यांना इतरांच्या पेन प्रती, इतरांचा जो त्रास असतो त्याच्याप्रती ते सेन्सिटिव्ह नसतात. दे आर लेस सेन्सिटिव्ह, म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये मागे पुढे बघत नाही. दे डोंट गिव्ह एनी रिगार्ड टू द सफरिंग्स ऑफ अदर्स. दुसऱ्या लोकांना त्रासात बघून त्यांना काही फरक पडत नाही. मग इथे लॉम्ब्रोसोने 383 स्कल्स जे आहे ते क्रिमिनल्सचे आणि 5907 क्रिमिनल्स जे आहे ते स्टडी केले होते. ओके, तो इथे मेन कॅटेगरी जे आहे त्याने यांची म्हणजे 3 मेन कॅटेगरीमध्ये क्रिमिनल्सला त्याने पाडलं, की एक आहे ॲटाविस्ट क्रिमिनल्स म्हणजेच हेरिडेटरी क्रिमिनल, इन्सेन क्रिमिनल्स आणि क्रिमिनॉइड्स. मग पुढे त्यांना क्लासिफाय कसं केलं आहे? बॉर्न क्रिमिनल, इन्सेन क्रिमिनल, हॅबिच्युअल क्रिमिनल, ओकेजनल क्रिमिनल्स. मग आता लॉम्ब्रोसोच्या मते इथे काही फिजिकल ट्रेट्स होते. ओके, देअर वर सर्टन व्हॉट स्टिग्मा अँड ॲनोमलीज. स्टिग्मा म्हणजे काय? बेसिकली कलंक. ओके, आणि ॲनोमलीज म्हणजे काय? की जे युजली नॉर्मली जे असतं त्याच्यापेक्षा काहीतरी डिफरंट. मग त्याने हे असे काही ट्रेट्स जे आहे ते ह्या क्रिमिनल्समध्ये असतात असं सांगितलं. त्यांच्या एक शारीरिक जडणघडण जी असते त्याच्यात. मग असिमेट्रिकल म्हणजेच इरेग्युलर क्रेनियम. तर क्रेनियम म्हणजे काय? आपला जो टाळू असतो ना, खोपडी वगैरे जे आहे ना, तर तो इरेग्युलर म्हणजे काहीतरी असा वेगळाच जरा थोडासा शेप असेल, एक बाजूने डोकं जे असेल थोडं चपटा असेल, किंवा लॉंग लोअर जॉ, खालचा जबडा जो आहे तो जास्त लॉंग आहे. डिफेक्टिव्ह फ्लॅटेंड नोज आहे, चपटं बसकं नाक आहे, विदाऊट अ बोनी ऑफन विदाऊट अ बोनी स्केलेटन म्हणजे नाकाला जे आहे प्रॉपर शेप नाही बेसिकली. स्कॅन्टी बियर्ड आहे, लो सेन्सिटिव्हिटी टू पेन आहे. देन रिसिडिंग शॉर्ट फोरहेड म्हणजे कपाळ अतिशय छोटं. त्यानंतर खूप मोठे कान असतील, किंवा कोल्ड फिक्स्ड अँड ग्लासी आईज असेल, थिन अप्पर लिप असेल. तर हे असे काही, स्किन जी आहे पेल आहे, रिंकल्ड आहे, आणि दात जे आहे ते अंडर डेव्हलप्ड आहे. त्या ठिकाणी अक्कल दाढ जी आहे ती आलेली नाही आहे. केनाईन टीथ जे आहे ते ओव्हर डेव्हलप्ड आहे. केनाईन म्हणजे आपले जे सुळे असतात ना दातांचे, अशा शेपमध्ये असतात ना, तर ते ओव्हर डेव्हलप्ड आहे म्हणजे गरजेपेक्षा जास्त लांब आहेत बघ. ते असं काही त्याने एक्सेसिव्ह लेंथ ऑफ आर्म्स म्हणजे गरजेपेक्षा जास्त मोठे हात. खरं तर गौतम बुद्धांचे असेच होते, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर गुडघ्यापर्यंत त्यांचे हात लागायचे. मला काही हे लॉम्ब्रोसोचं जे मत आहे हे काही पटत नाही. बघा तुम्ही, आपल्याला आता थिअरीमध्ये म्हणून मी सांगते. पण सुपर न्यूमरी सरप्लस फिंगर्स टोज, जसं ऋतिक रोशनला आहे बघा, 6 बोटं आहेत ना त्याला एका हाताला. मग जेव्हा असे सुपर न्यूमरी म्हणजे सरप्लस फिंगर्स असतात, टोज असतात, तर ही लोक जे आहे क्राईममध्ये इन्व्हॉल्व जास्त होऊ शकतात असं याचं म्हणणं आहे. मग हा काय म्हणतो, याच्यापैकी साधारण एक 3 ते 5 जर जे आहे क्वालिटीज त्या ठिकाणी म्हणजे फीचर्स जे आहे ते एखाद्या पर्सनमध्ये असेल तर त्याचे चान्सेस जे आहे क्राईमकडे जाण्याचे, क्रिमिनल बिहेवियर त्या ठिकाणी जे आहे शो करण्याचे ते जास्त असू शकतात असं याचं म्हणणं होतं. सो नेक्स्ट पुढे जाऊन त्याने त्याचा जो व्ह्यू आहे थोडासा मॉडिफाय पण केला. त्याने थोडंसं मत त्याचं नंतर बदललं की त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा, सोसायटीचा, एज्युकेशन, पेरेंटल फॅक्टर्स ह्याचासुद्धा जो आहे रोल असतो इन द क्रिमिनल बिहेवियर, क्रिमिनॅलिटीमध्ये. देन एनरिको फेरी आहे. एनरिको फेरीने तो सरळ इथे लॉम्ब्रोसोचा जो व्ह्यू आहे ना तो क्रिटिसाइज केला. तो काय बोलला की बायोलॉजिकल रिझन्स जे आहे हे इनफ नाही आहेत. यू कॅन नॉट से की एखाद्याची बायोलॉजी, एखाद्याची शारीरिक जडणघडण अशी आहे म्हणजे तो क्रिमिनल असू शकतो. इथे एनरिको फेरीने काय म्हटलं की दुसरे फॅक्टर जसं की इमोशनल रिॲक्शन, सोशल इन्फॉर्मेटिव्ह अँड जॉग्रफिकल कंडिशन्स हे सुद्धा एक मोठ्या प्रमाणात याचा जो आहे इफेक्ट, इम्पॅक्ट जो आहे तो होत असतो.
क्राईममध्ये. देन अकॉर्डिंग टू हिम क्राईम इज अ सिंथेटिक प्रॉडक्ट ऑफ थ्री मेन फॅक्टर्स. मग क्राईम जो आहे तो ह्या 3 मेन फॅक्टर्सचा जे आहे एक सिंथेटिक प्रॉडक्ट आहे, म्हणजे ह्यांचा मिळून त्या ठिकाणी जो आहे क्राईम बनत असतो. काय आहे, कुठले फॅक्टर्स आहे, तर फिजिकल ऑर जॉग्रफिकल, म्हणजे तो कुठल्या एरियामध्ये राहतो, तिथली जॉग्रफी कशी आहे, तिथलं जे आहे भौगोलिक म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन्स ऑल्सो, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, खडखड आहे किंवा त्या ठिकाणी जंगल वगैरे आहे, कसं आहे, कुठल्या भागात तो राहतो, कारण तशी वृत्ती असते बघा. आता जो तो प्रदेश असतो ना, त्या प्रदेशात राहणारी लोक बघा जसं तसाच थोडासा स्वभावसुद्धा त्यांचा तसा असतो. देन अँथ्रोपोलॉजिकल म्हणजे काय, मानव वंशशास्त्र आपण ज्याला म्हणतो अँथ्रोपोलॉजी, तर याचासुद्धा इथे रोल आहे. आणि सायकॉलॉजिकल, तर इथे हा म्हणतो की जे क्रिमिनल्स आहेत ते कसे असतात, बॉर्न क्रिमिनल्स म्हणजे जे क्रिमिनल फॅमिलीमध्ये जन्माला येतात, अकेजनल क्रिमिनल्स जे ओकेजनली क्राईम करतात, दे आर नॉट रेग्युलर हॅबिच्युअल क्रिमिनल्स, पॅशनेट क्रिमिनल्स पॅशनमुळे काहीतरी इन द हीट ऑफ पॅशन त्या ठिकाणी अचानकपणे सडनली तिथे होऊन जातो क्राईम. इन्सेन क्रिमिनल्स जे वेडे वगैरे त्यांना समजतच नाही की ते काय करतायत. आणि हॅबिच्युअल क्रिमिनल्स म्हणजे हे सराईत गुन्हेगार असतात, यांना हॅबिट झालेली आहे गुन्हा करण्याची. मग आता इकडे रफेलो, नेक्स्ट आहे रफेल गॅरफेलो ना. आता ह्याने काय म्हटलं की ज्या लिव्हिंग कंडिशन्स असतात ना, ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये क्रिमिनल्स राहत असतात, त्याचा जो क्लोजेस्ट स्टडी आहे तो करायला हवा असं ह्याने म्हटलं. तर क्रिमिनल इज अ क्रिएचर ऑफ हिज ओन एन्व्हायरमेंट. व्हॉट ही सेज की तो स्वतः त्याचं एन्व्हायरमेंट जे आहे तो क्रिएट करत असतो. आणि पुढे जाऊन त्याने म्हटलं की जे ऑफेंडर्स आहे आपण त्यांना 4 मेन कॅटेगरी टाकू शकतो. एक म्हणजे मर्डरर्स हुम ही कॉल्ड एंडेमिक क्रिमिनल्स. तर असे मर्डरर्स जे एंडेमिक म्हणजे नेटिव्ह आहे, तिथलेच राहणारे आहेत त्या लोकॅलिटीमधले. व्हायलेंट क्रिमिनल्स हू आर अफेक्टेड बाय एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्सेस, की त्यांच्यासोबत काही प्रिज्युडायसेस झालेले आहेत. म्हणजे कुठले की जसं की ऑनर, पॉलिटिक्स, रिलिजन, एका विशिष्ट धर्माचे म्हणून त्यांच्यासोबत एक विशिष्ट प्रकारची वागणूक दिली आहे. किंवा त्या ठिकाणी पॉलिटिकल, आता पॉलिटिक्सचं आपल्याला माहिती आहे की तिथे किती म्हणजे व्हायलन्स असतो. आणि ऑनर वगैरे, जसं ऑनर किलिंग वगैरे असे काही प्रकार असतात, तर असे काही प्रिज्युडायसेस यांच्या संदर्भात असतात आणि म्हणून ते त्या ठिकाणी क्राईम कमिट करतात. क्रिमिनल्स लॅकिंग इन सेंटिमेंट ऑफ प्रोबिटी. प्रोबिटी म्हणजे काय की संभाव्य. व्हॉट डज इट ॲक्च्युली मीन्स, की आपण जेव्हा म्हणतो की क्रिमिनल्स लॅकिंग इन सेंटिमेंट ऑफ प्रोबिटी म्हणजे की हाय स्टँडर्ड ऑफ करेक्ट मॉरल बिहेवियर नाही आहे त्यांच्यात, की मॉरल बिहेवियर जे आहे त्यांचं फार लो आहे. देन लॅशिवियस ऑर लस्टफुल क्रिमिनल्स म्हणजे की जे रेप वगैरे सारखे जे आहे ऑफेन्स कमिट करतात, की ज्यांच्यात लस्ट खूप असते, की ज्याला आपण व्हॉट वी कॉल दिस हवस ज्याला आपण म्हणतो. सो हिअर जो गॅरफेलो होता त्याने काय आहे त्या ठिकाणी काय म्हटलं की क्रिमिनल्स जे आहे, क्रिमिनल्सच्या पर्सनॅलिटीकडे त्याने जास्त लक्ष दिलं. तो काय बोलला की क्रिमिनल्सचे काही डिफरंट ट्रेट्स असतात आणि त्यांना जे आहे आपण ग्रॅज्युअली नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्म करू शकतो. तो क्रिमिनल इज नॉट बॉर्न क्रिमिनल येट देर आर सेव्हरल डिफॉर्मिटीज अँड ॲनोमलीज राईट फ्रॉम द बर्थ विच इफ नॉट इरॅडिकेटेड बाय ट्रीटमेंट मे लीड टू क्राईम. मग इथे बॉर्न क्रिमिनल असं जे आहे की आईच्या पोटातूनच क्राईम शिकून येतो असं नाही, पण जन्मतःच काही ॲनोमलीज असतात, काही डिफॉर्मिटीज असतात आणि ते जर वेळेत त्या ठिकाणी इरॅडिकेट नाही केल्या म्हणजे संपवल्या नाहीत, त्याला तुम्ही इरेज नाही केलं त्या ॲनोमलीजला, तर मात्र तो जो व्यक्ती आहे मोठा होऊन तो पोटेन्शियली क्रिमिनल होऊ शकतो. म्हणजे काय, आता एखादं मूल जे आहे खूप रडकं असेल, चिडकं असेल आणि तुम्ही त्याची प्रत्येक जो हट्ट आहे तो पूर्ण करत गेले, मग तो हट्टी होणार आणि त्याला जे पाहिजे ते पाहिजेच. मग तो पुढे जे आहे क्राईममध्ये एंगेज होऊ शकतो, कारण की त्याचं नेचरच आता तसं झालेलं आहे. सो इथे तुमचं जे स्कूल्स आहेत हे कंप्लीट झालेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या आणखीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देईन, तर ते तुम्ही नक्की बघा.